नाशिकमध्ये आज सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आपली भूमिका मांडेल। राज्यामधले ज्येष्ठ नेते शरद पवारांना साकडं घालण्यासाठी जाण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचं नेतृत्व जसं शरद पवारांनी केलं तसंच सर्वपक्षीय आमदार खासदारांचं नेतृत्व करत मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात येईल अशी शक्यता आहे। सोबतच जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यासाठी मागणी केली जाईल, आग्रह धरला जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात। मुकुल, या पत्रकार परिषदेसाठी कोण कोण उपस्थित असेल आणि काय भूमिका या पत्रकार परिषदेमागची? त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने जरांगे पाटील यांचं सध्याचं जे आंदोलन आहे ते आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं जाणार आहे। शरद पवार यांनी जशी महाविकास आघाडीचे एक मोड बांधलेली होती, छोट्या छोट्या पक्षांना एकत्र केलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्याला यश मिळालेलं होतं, तसंच पद्धतीचं यश त्यांना मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यामध्ये यावं या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे। सर्व पक्षीय म्हणजे आता जे नवनिर्वाचित खासदार आहेत ते, त्याचबरोबर जे आमदार आहेत सध्या, अशा सर्व लोकप्रतिनिधींची मोड बांधावी आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं सध्याचं आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे। त्याचबरोबर मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, कारण राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते जर कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, त्यामुळे त्यांना साकडं घातलं जाणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सकल मराठा समाज आपली सविस्तर भूमिका ही मांडणार आहे आणि यानंतर जरी कुठल्या लोकप्रतिनिधींनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही तर पुढची आंदोलनाची दिशा ही ठरवली जाणार आहे। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।